नमस्कार मित्रांनो, मी आहे योगेश सोलंकी आणि आज आपण आलो आहोत गहूच्या शेतामध्ये. ज्या गहूच्या शेतात मागच्या डिसेंबर महिन्यात आपण 26 तारखेला गहू पेरला होता. त्याच्यानंतर त्याला पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर आपण खत टाकल्यानंतर पहिली सुरवणी दिली आणि पहिली सुरवणी देऊन आज आपल्याला 26 दिवस झाले. आज आपण आपल्या शेतामध्ये तणनाशकाची फवारणी करतोय, स्प्रे करतोय. मित्रांनो, तणनाशक का मारतोय तर आपण या 2 पाण्यानंतर खत दिल्यानंतर कुठेतरी हळूहळू गवत उगायला लागलं होतं आणि ते गवत उगल्यानंतर कुठेतरी गवत जास्त मोठं होईल आणि गहू लहान होतील, गहू दाबले जातील. त्याच्यामुळे आपण आज तणनाशक फवारणी करतो आहे. आणि तणनाशक फवारणीमुळे काय होईल मित्रांनो, तर हे गवत आहे ना येत्या 4-5 दिवसात कोमेजून जाईल, मरून जाईल. आणि हे मेल्यानंतर आपलं गहू चांगला सुंदर दिसेल, टवटवीत दिसेल. आणि खत दिले गेल्यामुळे, 2दा पाणी दिले गेल्यामुळे गहू खूप सुंदर झालेलं आहे. अशा पद्धतीचे जे तण आपण बघतोय बारीक हे काढण्यासाठी खूप मजूर लागतात मित्रांनो, आणि पूर्णतः निघतसुद्धा नाही. त्याच्यामुळे आज आपण तणनाशकाची फवारणी करतो आहे. आणि तणनाशकाची फवारणी केल्यानंतर परत याला 15 दिवसानंतर आपण पाणी देणार आहोत मित्रांनो. हे बघा, तुम्हाला दाखवतो आहे की 2 पंप आपण दुपारी 12 वाजता स्प्रेची सुरुवात केलेली आहे. किमान 3 एकरला 14 पंपची स्प्रे झाली पाहिजे असं आपण समजूया. एका पंपधारकाला 14 म्हणजे दोघं मिळून 28 पंप होतील किंवा त्यापेक्षा कमी पण होतील मित्रांनो. असे नवनवीन व्हिडिओ मी आपल्याला समोर घेऊन येईल मित्रांनो. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपण याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.